ठीक आहे. स्केचर वर्कबेंच आता कंप्लीट झालेला आहे. कंप्लीट म्हणजे यातले मॅक्सिमम टूल्स यूज केलेले आहेत आपण. आता जे 1-2-3 प्रोजेक्ट छोटे-छोटे बघितले. ठीक आहे. त्यातले जे बाकीचे राहिलेले आहेत, तर ते अजून इथून पुढे यूज होणार आहेत. म्हणजे असं नाही की याचा यूज संपला तर याच्याशिवाय आपण पुढे काहीच करू शकत नाही. कारण पुढचा जो पार्ट आहे तो याच्या बेस्ड आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण स्केचेस क्रिएट करू, तर त्या स्केचचा यूज करून आपल्याला त्याचं कन्व्हर्जन सॉलिड बॉडीमध्ये करायचं किंवा सॉलिड पार्टमध्ये करायचं. ठीक आहे. मग आता तिथं कसं जायचं, तर आधी आपण काय करतो सर्वात सुरुवातीला एक स्केच काढतो. स्केच म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल एखादा आपल्याला कंपोनंट दिलेला आहे. ठीक आहे. कंपोनंट दिलेला आहे, तर आपण काय करतो त्या कंपोनंटचा बेस जो आहे, तर तो बेसचा जो शेप आहे किंवा बेसची जी जिओमेट्री आहे, ती आयडेंटिफाय करतो आणि तिथून आपण ते एक जिओमेट्री क्रिएट करायला स्टार्ट करतो. फॉर एक्झाम्पल कसं की आपल्याकडे आता एक रेक्टेंग्युलर क्यूब आहे. ठीक आहे. किंवा एक रेक्टेंग्युलर सॉलिड बॉडी आहे. ठीक आहे. मग आता रेक्टेंग्युलर सॉलिड बॉडी म्हणलं तर आपण मग त्याला ड्रॉ करायला स्टार्ट कुठून करायचं? ठीक आहे. तर त्याची जी एक साइड आहे म्हणजे आपण एखाद्या टेबलवर तो ठेवला. टेबलवर ठेवल्यानंतर आपण त्याला टॉप व्ह्यू मधनं बघतोय, साइड व्ह्यू मधनं बघतोय किंवा राइट व्ह्यू मधनं बघतोय. तर त्याच्यानुसार काय करायचं आपण तो पर्टिक्युलर एक शेप ड्रॉ करून घ्यायचा. फॉर एक्झाम्पल आता असूम करा की आपण टॉप व्ह्यू मधून बघतोय एक रेक्टेंग्युलर बॉक्स आहे. ठीक आहे. मग मी काय करतो मला जे टॉप व्ह्यू मधून दिसतंय ते मी ड्रॉ करून घेतो. मग काय केलं टॉप व्ह्यू मध्ये मला रेक्टेंगल दिसणार ऑब्व्हियसली. तर हा असा रेक्टेंगल दिसतोय. तो मी रेक्टेंगल आधी ड्रॉ करून घेतला. ठीक आहे. तर हा झाला 2D एलिमेंट. आता मला याचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे? सॉलिड बॉडीमध्ये करायचं आहे. मग मी काय केलं एक्झिट वर्कबेंच केलं. आपण कुठं होतो आधी स्केचरमध्ये होतो. स्केचरमधून काय केलं मी इकडं राईट कॉर्नरला ठीक आहे एक्झिट वर्कबेंच म्हणून ऑप्शन आहे. हा त्याचा सिम्बॉल आहे. तर त्याच्यावर मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर काय झालं की स्केचर वर्कबेंचमधून बाहेर आलो आपण आणि नवीन वर्कबेंच जो आहे तो आहे आपला हा फीचरचा वर्कबेंच. ठीक आहे. किंवा पार्ट मॉडेलिंग किंवा पार्ट डिझाईनचा म्हणजे हा वाला. ठीक आहे. पार्ट डिझाइन ह्या वर्कबेंचमध्ये आपण आलो आहात. आता याच्यात काय आहेत मग याच्यात बरेच ऑप्शन्स आहेत. पहिला आहे तो स्केच बेस्ड फीचर्स आहे. त्याच्यानंतर ड्रेसअप फीचर आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन फीचर आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय करतो स्केच बेस्ड फीचर्स म्हणजे काय की जे आपण आता हे स्केच काढलेलं आहे. हा रेक्टेंगल असो किंवा दुसरी एखादी जिओमेट्री आपण क्रिएट केलेला असू दे. तर त्या स्केचचा यूज करून आपण काय करतो इथं फीचर्स तयार करतो. फीचर्स म्हणजे काय एक सॉलिड बॉडी असते किंवा एक सॉलिड पार्ट असतो. ठीक आहे. सो हिअर वी आर गोइंग टू ॲड अ मटेरियल इन अ एनी डायरेक्शन. म्हणजे आता इथं राईट साईडला, लेफ्ट साईडला आपण काय करतो याच्यावर मटेरियल ॲड करतो. ठीक आहे. मग याच्यासाठी बरेच ऑप्शन्स आहेत. मग पहिला ऑप्शन आहे पॅडचा. पॅडमध्ये काय करतो एका डायरेक्शनने आपण त्याला मटेरियल ॲड करतो. पॅडमध्ये परत 2-3 टाइप्स आहेत 1, 2 आणि 3. हा सिंपल पॅड झाला. हा ड्राफ्टेड फिलेटेड पॅड झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर मल्टीपॅड आहे. ठीक आहे. मग याच्यात काय डिफरन्स आहे ते आपण बघणार आहोत वन बाय वन. त्याच्यानंतर ना एकदा का आपण हे मटेरियल फिल केलं, मटेरियल ॲड केलं, तर मटेरियल रिमूव्ह करण्यासाठी आपल्याकडे काय मेथड्स आहेत. कशासाठी मटेरियल रिमूव्ह करायचं? तर जो का आपला पर्टिक्युलर शेप आहे त्या कॉम्पोनंटचा किंवा पार्टचा असतो तो अचीव्ह करण्यासाठी. ठीक आहे. मग आता स्टार्ट केलं, एक स्केच काढलं तर पहिले जे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल हे पॅड आहे किंवा हे शाफ्ट आहे, रिब, सॉलिड कंबाईन आणि मल्टीसेक्शन सॉलिड. तर हे जे ऑप्शन्स आहेत हेच फक्त ॲक्टिव्हेट आहेत. बरोबर आहे. आता इथे बाकीचे हा जो ड्रेसचा फीचर आहे हा ॲक्टिव्ह नाही आहे टूल किंवा हा ट्रान्सफॉर्मेशन टूल बॉक्स आहे तो ॲक्टिव्ह नाही आहे. ठीक आहे. फक्त हे एवढेच ॲक्टिव्ह आहेत आणि हे काय करतात तर मटेरियल ॲड करतात इन एनी वन डायरेक्शन म्हणजे कुठल्याही डायरेक्शन ते मटेरियल ॲड करतायत. ठीक आहे. मग आपण काय करूया सिंपल पॅडला क्लिक करूयात. ठीक आहे. त्याला क्लिक केलं की काय झालं त्याचा एक डेफिनेशन बॉक्स ओपन झाला इथे. राईट कॉर्नरला ओपन होतं. मी त्याला थोडंसं ड्रॅग करून सेंटरला घेतलं इथे. तर त्याच्यात काय करावं लागतं मग हा जो आपण पर्टिक्युलर रेक्टेंगल होता तर त्याला आपल्याला प्रिझममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. प्रिझममध्ये कन्व्हर्ट करायचं म्हणजे काय की त्याला ह्या एवढ्या साइड्स असल्या पाहिजे आहेत आणि तो सॉलिड बॉडी असेल. ठीक आहे. मग ह्या डेफिनेशन बॉक्समध्ये काय डिफाईन करायचं आपल्याला तर त्याचे लिमिट्स डिफाईन करायचे. म्हणजे तो स्टार्ट कुठून होतोय आणि एंड कुठून होतोय. स्केचमध्ये मटेरियल कुठल्या पोझिशनपासून ॲड होणार आहे कुठपर्यंत ते एंड होणार आहे. ठीक आहे. मग ते डिफाईन करताना आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. एक तर त्याचा टाईप डिफाईन करायचा आहे तो लिमिटचा. फर्स्ट लिमिट म्हणजे हे इथलं. ठीक आहे. मी हे थोडंसं ड्रॅग केलं. तर हे फर्स्ट लिमिट आहे आणि हे सेकंड लिमिट आहे. आता पहिला ऑप्शन आहे तो फर्स्ट लिमिटचा. फर्स्ट लिमिटमध्ये पण परत काय विचारता येते टाइप विचारतं. टाइपमध्ये मग वेगवेगळे टाइप्स आहेत अप टू नेक्स्ट, लास्ट, प्लेन आणि सरफेस. आता इथं आपण फर्स्ट टाइम क्रिएट करतोय तर दुसरी कुठली ऑलरेडी एक्झिस्टिंग जिओमेट्री नाही किंवा एक्झिस्टिंग कॉम्पोनंट नाही किंवा पार्ट नाही आहे.
ठीक आहे. जर असता तर आपल्याला हे बाकीचे ऑप्शन्स यूज झाले असते. म्हणजे अप टू नेक्स्ट, अप टू लास्ट, अप टू प्लेन आणि अप टू सरफेस. आता इथे काहीच नाही आहे. सो दॅट वी आर गोइंग विथ डायमेन्शन. म्हणजे काय करणार आपण हे लिमिट 1 जे आहे त्याची व्हॅल्यू इथं डिफाईन करणार. ज्यावेळेस आपल्याकडे इथे एखादा सरफेस असेल तर तिथं ही व्हॅल्यू आहे 92 ही डिफाईन करायची गरज नाही किंवा लिमिट 1 डिफाईन करायची गरज नाही आहे तिथं. ते काय करेल डायरेक्टली पुढचा जो सरफेस असेल ज्याला तो क्रॉस होतोय तर तिथपर्यंत जाऊन ते स्टॉप होईल. ठीक आहे. मग आता आपण जाणार आहोत डायमेन्शननी. डायमेन्शनवर क्लिक केलं आणि त्याच्यानंतर आपण त्याची लेंथ फिक्स करायची. किती हवे आपल्याला त्याची डायमेन्शन म्हणजे आता इथे 92 आहे. तर ह्या 92 जागी आपल्याला किती हवे व मला 50च हवे. तर त्याची हाईट जी आहे ते आपण पर्टिक्युलर रेक्टेंगल ब्लॉक्स जो ड्रॉ करतो तर त्याची 50 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोफाईल ऑलरेडी सिलेक्टेड आहे. जर नसेल तर ती प्रोफाईल आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर थिक थिक म्हणजे काय करेल त्याला अजून एक शेल मध्ये कन्व्हर्ट करेल. म्हणजे ॲक्चुअली आता हा सॉलिड बॉडी होणार आहे. त्याच्यात काय होईल याच्यात हॉलो स्पेस राहील आणि एक पर्टिक्युलर थिकनेसची काय होणार आहे इथं एक जाड थिकनेस असणारा तो बॉक्स तयार होईल. ठीक आहे. त्याच्या आत हॉलो स्पेस असेल. त्याच्यानंतर आहे मिरर एक्सचेंज. मिरर एक्सचेंजमध्ये काय होतंय तर जो स्केच होता, ते स्केच प्रोफाईल होतं, तर त्याच्या राइट साइडला जेवढं एक्सटेंड झालेलं आहे त्याच्यात लेफ्ट साइडला म्हणजे अपोझिटला ते मटेरियल ॲड होतं. ठीक आहे. आता इथं अजून प्रिव्ह्यू दिसत नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रिव्हर्स डायरेक्शन. रिव्हर्स डायरेक्शनमध्ये काय होईल आता हे सध्या मटेरियल कुणीकडे साइडला ॲड झालंय? फॉर एक्झाम्पल राइट साइडला ॲड झालंय. आपल्याला ॲक्चुअली पाहिजेल कुणीकडे साइडला लेफ्ट साइडला हवं तर काय करायचं आपण रिव्हर्स डायरेक्शनला क्लिक करायचं. रिव्हर्स डायरेक्शनला क्लिक केले की काय झालं हे अपोझिट साइडला मटेरियल ॲड होईल. ठीक आहे. राइट साइडला व्हायचं होतं ते लेफ्ट साइडला झालं. कोणाच्या? जर त्या जे आपण स्केच काढलेलं आहे त्याच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मोरमध्ये मग आपण सेकंड लिमिट डिफाईन करू शकतो. आता इथं आपण जे दिलं हे फर्स्ट लिमिट दिलं. फर्स्ट लिमिट किती दिलं? या पर्टिक्युलर स्केचपासून 50 इकडे राइट साइडला. आता आपण देऊया सेकंड लिमिट. आता सेकंड लिमिटमध्ये पण परत सेम ऑप्शन आहेत. अप टू नेक्स्ट, अप टू लास्ट. आपण जाणार आहे डायमेन्शनने. आता सध्याचे लिमिट 0 आहे. जर मी इथे वाढवलं, समजा 0चं मी 20 केलं. 20 केलं तर काय होईल? हा जो पर्टिक्युलर स्केच आहे, मधून काय झालं उजव्या साइडला राइट साइडला मटेरियल ॲड झालं. कितीने ॲड झालं? 20 तिथं ॲड झालं. म्हणजे मिरर एक्सचेंजमध्ये काय करतो जेवढं इकडं आहे तेवढंच ॲड करत होतं. पण हा जो सेकंड लिमिट आहे तर तो आपल्याला काय मदत करतो एका पर्टिक्युलर डिस्टन्सनी किंवा एका पर्टिक्युलर लेंथनी त्याला एक्सटेंड करायला ऑप्शन देतो आपल्याकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिव्ह्यू ओके. ठीक. तर हा झाला आपल्याकडे रेक्टँग्युलर बॉक्स तयार झाला किंवा वी कॅन से इट ॲज अ प्रिझम. ठीक आहे. रेक्टँग्युलर प्रिझम तयार झाला आपला. तो कसा केला आपण बाय युजिंग पॅड. ठीक आहे. हा झाला सिंपल पॅड. जसं सिंपल पॅड आहे तसंच पॉकेट आहे. पॉकेटमध्ये काय करतो परत इथं जिथं कट पाहिजेल आपल्याला ठीक आहे. म्हणजे जो पार्ट कट करायचा आहे किंवा ज्या शेपने तो कट करायचा आहे तर ते कट करण्यासाठी परत आपल्याला एक स्केच लागतं. ठीक आहे. मग ते कसं स्केच करायचं आधी काय करायचं आपण इथे जाऊन एखादा सरफेस असेल तर तो सिलेक्ट करायचा किंवा प्लेन सिलेक्ट करायचं. ठीक आहे. तुम्ही कुठेही ड्रॉ करा. ठीक आहे. आता डिपेंड करतं की तुमची रिक्वायरमेंट ठीक आहे. मला आता काय करायचं की याच्यावर एक होल किंवा एक पर्टिक्युलर कटआउट पाहिजेल आहे. जेणेकरून काय होईल की याच्यात थोडंसं एक कॅव्हिटी तयार करायची आहे मला. ठीक आहे. तर मी काय करतो आधी हा सरफेस सिलेक्ट करतो. इथून ते कट झालं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी स्केचरमध्ये जातो. आणि मग इथे काय केलं मी एक साधा सिंपल एक रेक्टेंग्युलर बॉक्स ड्रॉ केला. हं. ठीक आहे. हा जो शेपचा रेक्टेंगल शेप आहे तर त्या शेपचाच मला काय करायचं इथं पॉकेट हवं तिथं कट आउट करायचं. ठीक आहे. मग काय केलं तो रेक्टेंगल रेडी केला. त्याच्यानंतर एक्झिट वर्कबेंच केलं. ठीक आहे. आणि आता मी म्हणतोय पॉकेट. ठीक आहे. पॉकेट म्हणले काय केलं याने आता एका पर्टिक्युलर डिस्टन्सने त्याला काय केलेलं आहे स्वतःहून पॉकेट घेतलेलं आहे किंवा आपण जे मागं 50 लिमिट दिलं होतं पॅडसाठी तर तेच लिमिट इथं त्यानं अजून केलेलं आहे इथे स्टार्टिंगला. तर ते आपण लिमिट चेंज करू शकतो. इन्स्टेड ऑफ 50 आय विल गिव्ह इट ॲज अ 60. ठीक आहे. प्रिव्ह्यू ओके. इथं काय झालेलं आहे कॅव्हिटी क्रिएट झाली. आपण जो शेप दिला होता रेक्टेंग्युलर शेप तशी कॅव्हिटी इथे क्रिएट झाली. आता ही हा जो शेप आहे तर रेक्टेंगलच्या ऐवजी तुम्ही कसाही देऊ शकता. जसं स्केचेसमध्ये आपण तिकडे ड्रॉ केले तर सेम तसेच स्केचेस ड्रॉ करून आपण इथं पर्टिक्युलर
हाईटला आपण ती पर्टिक्युलर कॅव्हिटी क्रिएट करू शकतो. ठीक आहे. आता हा सिंपल कॅव्हिटी झाला. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल वेगवेगळे कॅव्हिटी द्यायचे म्हणजे ॲक्चुअली आता हा जो पर्टिक्युलर स्केच आहे ते आपण वर काढलं. पण ॲक्चुअली मला कॅव्हिटी इथून खाली स्टार्ट झाली पाहिजे आणि इकडे खाली पूर्ण एम्प्टी पाहिजे. म्हणजे ॲक्चुअली मला वरच्या साईडच्या ऐवजी खालची साईड ओपनिंग पाहिजे आणि वरची साईड क्लोज पाहिजे. मग अशा केसमध्ये काय करू शकतो, परत मी पॉकेटमध्ये गेलो आणि हे जे लिमिट्स आहेत ते फक्त मी व्हॅरी करतो. तर आता पहिलं लिमिट आहे लिमिट 1 त्याला काय करतो मी अप टू नेक्स्ट करतो. नेक्स्ट करतो म्हणजे काय, की ह्या एंडपर्यंतच तो येऊन स्टॉप झाला. त्याच्यानंतर ना मोरमध्ये गेलो आणि हे जे सेकंड लिमिट होतं, त्याचे लिमिट मी इथं चेंज करतो. मी लिमिट घेतो -20. ठीक आहे. आता -20 घेतल्यामुळे काय झालं, त्यानं जिथं ते स्केच होतं, तर त्याच्या खालून तो कट करायला स्टार्ट करेल प्रिव्ह्यू. ठीक आहे. तर त्यानं काय केलं, वरची साईड तशीच आहे. पण स्टार्ट कुठून केला -20 दिल्यामुळे ते इथून खाली गेलं इकडे रिटर्न. जर इथे मी +20 दिलेलं असतं, तर त्याने ते घेतलं नसतं. ठीक आहे. वरच्या साईडला आलं. मग आता इथे वर तर मटेरियल नाहीये. मग वर कसं कट करणार? मग ते आपल्याला एरर दाखवेल नंतर ओके म्हणलं की. ठीक आहे. इथे दाखवलेलं नाही, काय अडचण नाही. ठीक आहे. तर आता काय झालं, थ्रू आउट कट झाला इथून. तर हे झालं सिंपल पॉकेट, जसं इकडे सिंपल पॅड होतं तसं. त्याच्यानंतर ना आहे ड्राफ्टेड फिलेटेड पॅड. ड्राफ्टेड फिलेटेड पॅडमध्ये कसं आहे, त्याच्यात मी परत एक स्केच काढतो. ठीक आहे. आता हा सरफेस घेतला. ह्या सरफेसवर मी अजून एक स्केच काढतोय आता. परत रेक्टेंग्युलर बॉक्स घेतला मी. एक्झिट वर. आता मला काय करायचं आहे, की हा जो पर्टिक्युलर रेक्टेंगल बॉक्स आपण क्रिएट केला, तर याला मला पॅड करायचं आहे. पॅड तर करायचं आहे, प्लस पॅड करत असताना त्याला काय झालं पाहिजे आहे, हे जे एजेस असतील, लॅटरल एजेस, तर लॅटरल एजेसला फिलेट आला पाहिजे आहे आणि हे जे फेसेस आहेत, तर ते फेसेस थोड्याशा टेपर्ड असल्या पाहिजे, म्हणजे त्याला ड्रिफ्ट असले पाहिजे थोडे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मला ते वर पॅड करायचं. तर ते कसं करणार मी, परत हा सिंपल पॅड झाला. तर आता आपण तिथे यूज करतो ड्राफ्टेड शेडेड पॅड. परत मी तिथे क्लिक केलं. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर परत मला त्याचा जो डेफिनेशन बॉक्स आहे तो ओपन होईल. मग त्याच्यात आपल्याला त्याचे लिमिट्स वगैरे डिफाईन करावं लागतील पुन्हा एकदा. आता लिमिटमध्ये काय देणार आहे, फर्स्ट लिमिट ऑलरेडी त्याने कन्सिडर केलेलं आहे इथलं. ठीक आहे. जे प्रिव्हियसली आपण दिलं होतं तर ते चेंज करू शकतो. वी कॅन व्हॅरी दॅट पर्टिक्युलर लिमिट. त्याच्यानंतर आपल्याला द्यावं लागतंय सेकंड लिमिट. आता सेकंड लिमिट म्हणजे काय देतो आपण, हा जो पर्टिक्युलर सरफेस आहे, ज्या प्रिव्हियसली ड्रॉ केलेला एक पार्ट होता, तर त्या पार्टचा आपण सरफेस देतोय सेकंड लिमिट. म्हणजे काय होईल, इथून ते स्टार्ट होईल आणि इथं लिमिट 1 ला ते एंड होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आहे अँगल. अँगल कुठला, तर त्याला जो ड्रिफ्ट पाहिजे आहे. ठीक आहे. हे जे सरफेस असतील, ऑल सरफेस 1, 2, 3 अँड 4. सो फॉर दीज 4 surfaces we have to give a drift angle. आता ड्रिफ्ट अँगल किती इथे 5 दिलेलं आहे. मी थोडासा इन्क्रीज करतो सो दॅट ते व्हिज्युअलाइज होईल आपल्याला. 5 डिग्री जागी मी 10 केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला नेक्स्ट डेफिनेशन द्यायची आहे फिलेट्सची. फिलेट्समध्ये काय आहे, लॅटरल रेडियस, फर्स्ट लिमिट रेडियस आणि सेकंड लिमिट रेडियस. फर्स्ट लिमिट म्हणजे हे वरच्या साईडची जी एजेस आहेत 4, तर त्या एजेसला असणारे फिलेट, तर त्याची रेडियस द्यायची. त्याच्यानंतर ना सेकंड लिमिट रेडियस. सेकंड लिमिट म्हणजे ह्या सरफेसशी तो टच झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे ही इथली एज खालची, तर त्याचा रेडियस द्यायचा फिलेटचा. त्याच्यानंतर ना लॅटरल रेडियस. लॅटरल म्हणजे काय, ह्या जे 4 एजेस आहेत 1, 2, 3 अँड 4, तर ह्या 4 एजेसचे फिलेट जे आहेत, तर त्या फिलेटला रेडियस देतो. आता हे थोडेसे जास्त होतात, मी कमी करतो. इन्स्टेड ऑफ 5 मी सगळीकडे 2, 2 करतो. 2-2 एमएमची फिलेट रेडियस देतो त्याला अँड देन क्लिक ऑन ओके. ठीक आहे. तर आता व्हिज्युअलाइज होत असेल. इथे काय झालं, इन्स्टेड ऑफ आता ह्या केसमध्ये, प्रिव्हियस केसमध्ये काय झालं, की हे स्ट्रेट पॅड झालं. आता इथे स्ट्रेट नाही, इथे काय थोडासा अँगल आहे. ठीक आहे. म्हणजे हे जे सरफेस आहेत, त्या सरफेसनी थोडासा अँगल केला विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल. ठीक आहे. आणि प्लस त्याला काय झालंय, इथं हे असे फिलेट्स ऍड झालेत.
ठीक आहे. मग ते टॉपला बी इथे ऍड झाले. ठीक आहे. हे समजलं ड्राफ्टेड फिलेटेड पॅड झालं. तर तसंच आता ड्राफ्टेड फिलेटेड पॉकेट पण आहे. म्हणजे इथे जसं सिंपल पॅड होतं तसं इथे सिंपल पॉकेट होतं. त्याच्यानंतर ड्राफ्टेड फिलेटेड पॅड आहे, तसंच ड्राफ्टेड फिलेटेड पॉकेट आहे. पण हे कशासाठी? टू जनरेट ए कॅव्हिटी. आता ह्या पर्टिक्युलर जो बॉक्स आहे, तर त्या बॉक्समध्ये आपल्याला काय करायचं, किंवा हे जे सॉलिड प्रिझम आहे, त्या प्रिझममध्ये आपल्याला एक पर्टिक्युलर शेपचं काय करायचं आहे, पॉकेट करायचं. आणि त्या पॉकेटला कसं असतं, पहिले ड्राफ्टेड पॉकेट पाहिजे आणि फिलेटेड पण पाहिजे. आता हे ड्राफ्टेड कशासाठी यूज करतो आपण? तर फॉर एक्झाम्पल अजून करा की ही एक प्लास्टिक मोल्डिंगची डाय आहे. प्लास्टिक मोल्डिंग डाय म्हणल्यावर काय होईल, त्याच्यात एखादा ऑब्जेक्ट आपला क्रिएट करणार आहे आपण. ठीक आहे, प्लास्टिकचं इंजेक्ट होईल. त्याच्यानंतर तो पार्ट आपल्याला बाहेर पण काढावा असतो, रिटर्न काढावा असतो त्या पर्टिक्युलर कॅव्हिटीमधून. तर ते काढत असताना आपल्याला इझिली काढता यावा म्हणून आपण काय करतो, त्याच्यावर ड्रिफ्ट देतो. ठीक आहे, ड्रिफ्ट इन द सेन्स ते सरफेस थोडेसे टेपर असतात, म्हणजे काय होईल, इझी रिमूव्हल होऊ शकतं आपलं जो काही कॉम्पोनंट आहे तो त्याच्यात. ठीक आहे, मग परत त्यासाठी मी काय करतो, हा सरफेस सिलेक्ट केला, कारण मी इथून ती पर्टिक्युलर कॅव्हिटी क्रिएट करणार आहे. तर तो सरफेस सिलेक्ट केला, त्याच्यानंतर स्केचरमध्ये गेलो. ठीक आहे, आणि मग ज्या शेपची, ठीक आहे, किंवा ते जिओमेट्रिक पर्टिक्युलर जिओमेट्री असेल त्या जिओमेट्रीचा आपल्याला इथं पॉकेट क्रिएट करायचं, ते जिओमेट्री मी क्रिएट करतो. सिंपल परत एकदा इथे मी रेक्टँगल घेतोय. ठीक आहे, ओके, इझी टू वर्क बेंच. ठीक आहे, आणि आता मी क्लिक करतोय ड्राफ्टेड क्रिएटेड पॉकेट, आणि लिमिट थोडंसं मी आता चेंज करतो. इन्स्टेड ऑफ 50 आय विल मेक इट ॲज अ 30. परत इथे सेकंड लिमिट आपल्याला काय द्यायचं आहे, तर हा जो सरफेस आहे तो सरफेस देतो मी सेकंड लिमिट. आणि हे बाकीचे त्या होत्या डायमेन्शन मागायच्या, तर ते तेच ठेवतोय मी. ठीक आहे, फिलेटची डेफिनेशन तीच ठेवतोय, अँगलची डेफिनेशन तीच ठेवतोय. देन प्रिव्ह्यू. ठीक आहे, तर आता इथं ते इथं जसे एक्सटर्नल आपण पॉकेट तयार केलं, सॉरी पॅड तयार केलं, तर तसं इथं काय केलं, इंटरनली आपण कॅव्हिटी तयार केली, जिथं ड्रिफ्ट आहे त्या सरफेसेसला प्रत्येक. ठीक, थोडी थोडी ड्रिफ्ट आहे सगळ्याला. त्याच्यानंतर ह्याचे जे एंड झाले, तर तिथं काय आहे, फिलेट्स आहेत. लॅटरल एजेसला पण फिलेट्स आहेत, आणि इथं आउटर एजेसला पण फिलेट्स आहेत सगळ्याला. तर हे लक्षात आलं कसं करायचं, ड्राफ्टेड फिलेटेड पॉकेट. त्याच्यानंतर आहे मल्टीपॅड आणि मल्टी पॉकेट. त्याच्यासाठी परत मी काय करतो, एक सरफेस सिलेक्ट केला आधी, एक्स्ट्रा जेट प्लेन सिलेक्ट करून मी काय करतो, इथे स्केच करतोय. सिंपल अगेन एक रेक्टेंगल बॉक्स काढला, एक्झिट वर्क मेज. ठीक आहे, आणि आता इथे इन्स्टेड ऑफ हे सिंपल पॅड मला काय करायचं, मल्टीपॅड करायचं. मल्टीपॅड करायचं म्हणजे आता हे सिंगल एक जिओमेट्री आहे, त्यामुळे इथे मल्टीप्लाय होणार आहे. मल्टीप्लाय केलं तरी काय होईल, इथे एक सिंगल बॉक्सेस तयार होणार आहे. डिस्टन्स तुम्ही 20. ठीक आहे, तर ते काय म्हणते, आपल्याला ऑपरेशन परफॉर्म होणार नाहीये. तर मी काय केलं, परत एक प्लेन सिलेक्ट केलं, परत स्केचर मध्ये गेलो. ठीक आहे, आणि मी इथे काय करतो, एक रेक्टेंगल बॉक्स केला. ठीक आहे, किंवा तुम्ही हे जे आपले फ्लॅग असतात, तर फ्लॅगसाठी जे खालचा आपण पर्टिक्युलर कट्टा बघितला असेल त्याचा, तर तो जसा क्रिएट केला असेल, तर तसा क्रिएट करण्याचा आपण इथं प्रयत्न करत बाय युजिंग मल्टीपॅड कमांड. तर काय करतो मी इथं, इन्स्टेड ऑफ आता रेक्टेंगल मी सर्कल घेतो, एक 2 3. ठीक आहे, हा एक झाला, हा सेकंड, आणि हा थर्ड. ठीक आहे, तर 3 सर्कल ड्रॉ करून घेतले मी, एक्झिट वर्क बेंच केलं, आणि आता मी जातोय मल्टीपॅड. ठीक, आता मल्टीप्लायरला सिलेक्ट केल्यानंतर काय झालं, मगाशी काय होत होतं, तर हे जे सिलेक्शनचा कलर होता, तर तो आहे तसा कलर राहायचा. पण आता काय झालं, हा ग्रीन मध्ये कन्वर्ट झालेला आहे. आता काय करायला लागेल आपल्याला, ह्याला क्लिक केल्यानंतर मल्टीप्लायरला एक त्याचा डेफिनेशन बॉक्स ओपन झाला इकडे, मल्टीपॅड डेफिनेशन बॉक्स. तर आता ह्याच्यात काय दिसतं तुम्हाला, की टाईप दिसतंय लिमिटचा, फर्स्ट लिमिटचा. त्याच्यानंतर त्याची लेंथ किती देणार आहे ते काय. त्याच्यानंतर खाली जर बघितलं, डोमेन्स दिसतं, तर डोमेन्स मध्ये हे जे 3 कर्व्स आपण ड्रॉ केले, 1 2 आणि 3, तर ते इथं खाली इनलिस्ट केलं, आणि त्याची थिकनेस इथं डिफाईन केलेली आहे. म्हणजे एक्सट्रुजन इथं जे सर्कल्स आहेत, तर त्यांचे एक्सट्रुजनचे आहेत, तर ते आपण इंडिव्हिज्युअली
किंवा जे पॅड आहे त्यांचं ते इंडिव्हिज्युअली कंट्रोल करण्यासाठी इथं आपल्याला हा डायलॉग बॉक्स दिलेला आहे. ठीक आहे. तर आता इथं 1 ला क्लिक केलं मी. 1 ला क्लिक केले काय झालं? हा जो इनर सर्कल होता, तो ब्लूमध्ये हायलाइट झालेला आहे. ठीक आहे. तर त्याचा आपण आता फर्स्ट लिमिट डिफाइन करूयात. मी देतो इथं 50. ठीक आहे. लिमिट कुठे द्यायचं इथं वर फर्स्ट लिमिटमध्ये. त्याच्यानंतर ना मी क्लिक करतोय एक्सट्रुजन डोमेन 2 मध्ये. म्हणजे काय झालं आता हे बाहेर सर्कल आणि आतलं सर्कल दोन्ही ग्रीन झाले. म्हणजे काय होईल इथे पॅड होताना काय होणार आहे? ह्याचा आतला पार्ट जो इन्क्लुडेड सर्फेसेस आहे म्हणजे इन्क्लुडेड एरिया आहे. हा छोटा सर्कल आणि हे बाहेर सर्कल आहे. ह्याच्यामध्ये जो इन्क्लुडेड एरिया आहे, तर तेवढाच एरिया पॅड होईल वरच्या साईडला. तर त्याला मी लिमिट देतोय. वरती 50 दिलंय, हे 30 देतोय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक्सटेंड डोमेन लास्टचं घेतोय. ठीक आहे. मग ह्याच्यात काय झालं परत ह्याचा जो एंड होता आणि हा बाहेर सर्कल तर ह्याच्यामध्ये जे काही सर्फेस इन्क्लुडेड आहे, तर त्या पर्टिक्युलर सर्फेसमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर एरियामध्ये काय होईल मटेरियल ॲड होणार आहे. तर त्याच्यासाठी मी डिफाइन करतो इथं 10. ठीक आहे. आणि आय विल क्लिक ऑन प्रिव्ह्यू. प्रिव्ह्यू केले काय झालं? इथं स्टेप्ड पॅड क्रिएट झाले. ठीक आहे. मग आता इथं आपण तो फ्लॅग लावू शकतो. आता हा जो ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला, तर हा कशाने क्रिएट केला? बायझिंग मल्टी पॅडने केला. सेम ऑब्जेक्ट आपण जे सिंपल पॅड होतं त्यानेही करू शकत होतो. ठीक आहे. त्यानं कसं करायचं? ते परत मी दाखवतोय. हा सरफेस सिलेक्ट केला. ठीक आहे. आता ऑलरेडी एक आहे. मी फक्त ह्या सेकंड आणि थर्ड ड्रॉ करतो. ठीक आहे. परत हा सरफेस सिलेक्ट केला. मी स्केचरमध्ये गेलो आणि इथे काय करतोय मी हे सर्कल ड्रॉ करून घेतो. एक-एक ड्रॉ करायला लागेल मला. एक्झिट वर्क बेंच मग ह्याला पॅड केलं मी. 30च्या जागी मी इथे दिलं 20. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर ना ह्या स्पेसला सरफेसला सिलेक्ट केला. त्याच्यावर स्केच काढतोय. ठीक आहे. एक्झिट वर्क बेंच केलं आणि परत त्याला पॅड केलं. ठीक आहे. ओके. आता इकडच्या राईट साईडला जे होता तो आपण कसा काढलेला आहे मल्टीपॅड आणि इकडे लेफ्ट साईडला कसा काढलेला आपण इंडिव्हिज्युअल पॅड्स काढले. म्हणजे इथे कमांड्स जास्त यूज झाला. जर आपण इकडे स्पेसिफिकेशन ट्री मध्ये बघितलं तर काय केलं इंडिव्हिज्युअल पॅड झालं. मल्टीपॅडमध्ये एकच सगळं पूर्ण कव्हर झालं आहे. ठीक आहे. इकडचं मल्टीपॅड 2 मध्ये. ठीक आहे. ते सगळं कव्हर झालं. आणि इकडे काय लागले आपल्याला इंडिव्हिज्युअल पॅड लागले. पॅड 4, पॅड 5. ठीक आहे. हा मल्टीपॅड 1 आपला आधीचा होता. ठीक आहे. मल्टीप्लायरमध्ये राईट साईड जे काही फीचर होतं ते क्रिएट झालं. पण इकडचं लेफ्ट साईड जे फीचर क्रिएट करायचं होतं तर त्यासाठी आपल्याला जास्त कमांड्स यूज करावं लागले. ठीक आहे. याच्या आधी हे नसतं तर इथं पण एक एक्स्ट्रा पॅड आला असतं. म्हणजे टोटल इथं 3 पॅड्स घ्यावं लागत असते. पण इथं काय झालं एका सिंगल पॅडमध्येच आपण व्हिडिओमध्ये क्रिएट केले आणि स्केचेस पण वाढले. इथं स्केच एकच होता. ठीक आहे. पण ह्या केसमध्ये परत इंडिव्हिज्युअल स्केच आले. स्केच नंबर 8 आणि स्केच नंबर 9. जर हे नसतं तर स्केच नंबर 1 पण आला असतं तिथं अजून. ठीक आहे. तर आता ह्याचं ॲडव्हांटेज काय की हे फास्ट जर वर्क करायचं असेल आपल्याला तर आपण ह्या मल्टीपॅडने जातो. ठीक आहे. अदरवाईज आपण सिंपल पॅड यूज करू शकतो. ठीक आहे. आता जसं हे मल्टीपॅड आहे तसंच मल्टी पॉकेट पण आहे. त्यासाठी आधी आपल्याला एक फीचर असायला हवं आपल्याकडे सॉलिड. तर ते आधी क्रिएट करून घेतो. ठीक. आता याच्यात आपण आपल्याला याचं कन्व्हर्जन एका स्टेडियममध्ये करायचं. ठीक आहे. स्टेडियममध्ये म्हणजे काय असेल मग इथे फक्त स्टेप्स असतील याच्यामध्ये. हा रेक्टेंगुलर बॉक्स असेल पण याच्यात स्टेप्स असतील. तर त्या स्टेप्स क्रिएट करायचे आपल्याला बाजूची मल्टी पॉकेट. मल्टी पॅडचा यूज पहिला तर मल्टी पॉकेट बघूया. ठीक आहे. परत मी काय केलं हा सरफेस सिलेक्ट केला आणि याच्यावरती स्केच काढतो. ठीक आहे. एक्झिट वर्कबेंच केलं आणि आता मी सिंपल पॅड करण्यापेक्षा काय करतो इथं सॉरी सिंपल पॉकेट करायच्या ऐवजी मी इथे करतोय मल्टी पॉकेट. ठीक आहे. आता याच्यात परत याचा डोमेन येईल. म्हणजे हे प्रत्येकाचे एक्सटेंशन इंडिव्हिज्युअल आपल्याला डिफाइन करायचे आहेत. ठीक आहे. मी आता 1 वर क्लिक केलं. ठीक आहे. तर काय झालं हा आतला जो पर्टिक्युलर रेक्टेंगल होता तो हायलाइट झाला. तर त्याच्या आपल्याला डेप्थ द्यायचे कितीने कट झाला पाहिजे तो. तर त्याला मी सगळ्यात जास्त डेप्थ देतोय 50. त्याच्यानंतर सेकंड सिलेक्ट केला. त्याला देतोय मी
40 किंवा 30, ठीक आहे. आणि लास्टला जो एकदम आउटरचा रेक्टेंगल आहे त्याला 20, ठीक आहे. तिथे हे ऑडिटोरियम सारखं, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण मल्टी पॉकेट क्रिएट करू शकतो. म्हणजे एकदा एखादा स्केच काढायचा. आता इथे ऑब्झर्व करा, इथे काय केलं आपण, एकच मल्टी पॉकेट आहे आणि त्याच्यात एकच स्केच आहे. तर हे सेम आपल्याला क्रिएट करायचं असतं बाय युजिंग सिंपल पॉकेट. तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे स्केचेस काढावे लागले असते आणि वेगवेगळे पॉकेट्स इंडिव्हिज्युअल आले असते. इथे कमांड्स वाढत गेले असते आणि आपला जो वेळ आहे तो वेस्ट गेला असतो. हे समजलं मल्टी पॉकेट्स आणि मल्टी पॅड. ठीक आहे. नेक्स्ट आहे शाफ्ट, दॅट इज स्केच बेस्ड फीचर्स मध्ये आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे की हा शाफ्ट कसा क्रिएट करायचा आणि शाफ्ट कधी क्रिएट करायचा आणि कधी त्याचा यूज करायचा. ठीक आहे. तर आता आपण बघितलं की एक स्टेप हे तयार केलं होतं आपण, बरोबर आहे. किंवा आता आपल्याकडे एक शाफ्ट क्रिएट करत आपलं शाफ्ट म्हणजे इन द सेन्स कॅम्प शाफ्ट मध्ये शाफ्ट असेल किंवा कोणताही शाफ्ट असेल. असं नाही की शाफ्ट म्हणजे तो कुठेतरी मेकॅनिकल ठिकाणी यूज केला गेला पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली पिस्टन हा सुद्धा आपण शाफ्ट ह्या कमांडचा यूज करून क्रिएट करू शकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता मला एखादा स्टेप क्रिएट करायचा आहे. ते म्हणजे फॉर एक्झाम्पल मी हा पॅड ऑप्शन यूज करून आता क्रिएट करून दाखवतो आधी. ठीक आहे. स्केचर मध्ये गेलो. त्याच्यानंतर ना ह्याला पॅड केलं. ओके. तर मला हे अशी फ्लॅश तयार करायची आहे. ठीक आहे. आता ही कशी केली मी बाय सिम्पली सर्कल चे स्केचेस काढले. म्हणजे 1, 2 and 3 तीन स्केचेस यूज केले आणि 3 टाइम्स पॅड ही कमांड यूज केली. मग मला हा पर्टिक्युलर शेप मिळाला. ठीक आहे. मला त्याला सोपं करायचं. हे कसं झालं, वेळ माझं कन्झ्युम करायला नाही जास्त. ठीक आहे. मग आता मला हे सोपं करायचं तर मी काय करतोय, हा शाफ्ट वाली कमांड यूज करतोय. मल्टीपॅड वाली इथे करता येणार नाही कारण याच्या डायमेन्शन्स आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. काही खालच्या साईडला, काही वरच्या साईडला आहेत. ठीक आहे. मग आता मी इथे काय यूज करतोय, शाफ्ट ही कमांड यूज करतो. ती कशी यूज करायची, मग मला काय करायला लागेल, याचा जो हाफ सेक्शन होता, ठीक आहे, म्हणजेच काय करणार मी, एक प्लेन घेतलं, स्केचर मध्ये गेलो, ठीक, आणि साधं प्रोफाइल मध्ये गेलो. त्याला जर मी फ्रंट व्ह्यू पाहिलं, ठीक आहे, तर मला हा असा शेप दिसेल त्याचा थोडासा. बरोबर आहे. हा त्याचा जो शेप असेल तो इकडं हाफ निमा इकडे राहिला तर तो कट केला, तिकडचा आपण ड्रॉ केलेला नाही. इथे काय केला ह्याचा, जर फ्रंट व्ह्यू जर बघितला आपण त्याला असं दिसत, टॉप व्ह्यू बघितला तर तो सर्कल मध्ये सर्कल दिसत आणि एक डॉटेड सर्कल दिसत. आणि यालाच मी काय करतो आता, शाफ्ट ही कमांड यूज करून जो मग आता आपण बनवला होता जॉब, तसा तो जॉब क्रिएट करतोय. शाफ्टला क्लिक केलं, त्याच्यानंतर मी ऍक्सिस देतो ज्यासोबत त्याला रोटेट व्हायचा होतो. ठीक आहे, थोडंसं चुकलं.
आता याला मी शाफ्ट कमांड यूज करतो आणि रोटेशन ऍक्सिस हाय करतो तिला. ओके, त्याला क्रिएट मागायचा शेप. पण आता इथे काय झालं, सिम्पल दोनच कमांड यूज केलं. हा जो ऑब्जेक्ट आहे किंवा हे जे फीचर आहे ते प्रिव्हियस केसमध्ये आपण हे एक ह्याच्यासाठी सेपरेट आपण पॅड यूज केलं, सेपरेट स्केच यूज केलं. याच्यासाठी सिम्पल पॅड आणि सेपरेट स्केच यूज केला आणि याच्यासाठी पण सेम केलेलं आहे. पण ह्या केसमध्ये ज्यावेळेस आपण शाफ्ट ही कमांड यूज करतो तर त्या केसमध्ये आपण फक्त दोनच कमांड यूज केला. एक तर शाफ्ट केला आणि एक तर स्केच काढला, आणि एकच स्केच काढला आणि एकच शाफ्ट कमांड यूज केला. आणि ते जे आपल्याला फीचर पाहिजे होतं ते फीचर आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळात कम्प्लीट केलं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने शाफ्ट करायचं. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, की याला थोडंसं इथं स्लॉट हवा. स्लॉट इन द सेन्स त्याला ग्रू हवा आहे की ज्याच्यामध्ये एक तर बेल्ट बसणार आहे किंवा इथं थोडंसं आपण याच्यात रबर ऍड करणार, रबर मटेरियल ऍड करणार आहे. ठीक आहे, मग त्यासाठी काय करतो आपण, तर हा जो नेक्स्ट ऑप्शन आहे ग्रोवाला, तर तो यूज करायचा. तो कसा यूज करायचा, मग त्याच्यावर आधी क्लिक करा किंवा आधी इथं स्केच काढून घ्यायचं या पर्टिक्युलर सरफेसमध्ये. तर मी काय केलं, हा प्लेन सिलेक्ट केला, स्केचरमध्ये गेलो. ठीक, आणि मला जे ग्रो हवा आहे तर त्या शेपचा एक रेक्टँगल इथं मी ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, सिम्पल रेक्टँगल काढला, एक्झिट वर्क बेंच. ठीक आहे, तो त्याला इंटरसेक्ट होत असायला पाहिजे आहे. त्याच्यानंतर मी ग्रू कमांडवर क्लिक केलं. ठीक आहे, आणि आता मी त्याचा परत डेफिनेशन बॉक्स ओपन होतोय. फर्स्ट अँगल, सेकंड अँगल, शाफ्टला पण हा ओपन झाला होता. फर्स्ट अँगल, सेकंड अँगल, तर तो तिथं 360 होता. तिथं आपण चेंज पण करू शकतो. म्हणजे मला इथपर्यंत 90 डिग्रीचा फक्त स्लॉट हवाय, तर मी तो फर्स्ट अँगलच्या जागी इथं 90 डिग्री करू शकतो. इथं 90 डिग्री करतो. ठीक आहे, स्केच ऑलरेडी सिलेक्टेड आहे. स्केच 16 हे सिलेक्ट केलं त्याने ऑलरेडी. त्याच्यानंतर आपल्याला द्यायला लागतो ऍक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे तो कुठल्या ऍक्सिसला रोटेट झाला पाहिजे. जर आपण इथं मूव्ह केलं तर ऑटोमॅटिक येतं किंवा इथं आपण सिलेक्ट करू शकतो. राईट क्लिक करायचं, आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल होतील, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस किंवा झेड ऍक्सिस. मी काय करतो, इन्स्टेड ऑफ इथून तिथे थोडंसं हा जो कर्सर मूव्ह केला इथं ह्याच्यापाशी, तर तो ऑटोमॅटिक शो करेल, आपल्याला हायलाइट करेल त्या पर्टिक्युलर सिस्टीमचा ऍक्सिस. सिलेक्ट केला, सिलेक्ट केला की त्याने तेवढाच कट घेतला. रिव्ह्यू, ओके. ठीक आहे, तर इथं सर्क्युलर स्लॉट क्रिएट झाला आहे. यालाच आपण ग्रो म्हणतो. हा पूर्ण 360 पण आपण करू शकतो. आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच घेतला. त्याच्यानंतर आहे होल. होल म्हणजे काय, सिम्पल आपण इथून पण क्रिएट करू शकतो. म्हणजे जर याच्यावर होल पाहिजे आहे मला, ठीक आहे, तर होल मी कसं मिळवू शकतो दोन पद्धतीने. एक तर इथून मला डायरेक्ट ऑप्शन अवेलेबल आहे, किंवा मला इथं पॉकेट यूज करून करू शकतो. त्यासाठी मला काय करावं लागेल, मग इथं एक स्केच काढावं लागेल सर्क्युलर. त्याच्यानंतर त्याला कट म्हणावं लागेल, त्याला हाईट वगैरे द्यावं लागेल. तर इन्स्टेड मी काय करतो, सिम्पल होल पण यूज करू शकतो. इथं होल कमांड जे आहे इथं स्केच बेस फीचरमध्ये, तर ती मी यूज करू शकतो. त्याच्यावर क्लिक केलं मी, त्याच्यानंतर मला जिथं होल हवा आहे तर तिथं क्लिक करायचं त्या सर्फेसवर आणि तिथं पॉईंट. मला इथं हवा आहे, तर आता ह्याची जी पोझिशन आहे तर ती पोझिशन आपण व्हॅरी करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर याचा डेफिनेशन बॉक्स ओपन होईल. जर आपण इथे सर्फेसला क्लिक केलं तर ते डेफिनेशन बॉक्स ओपन झाला. त्याच्यात आहे एक्सटेन्शन, टाईप आणि थ्रेड डेफिनेशन. ठीक आहे, एक्सटेन्शन मध्ये काय की त्याची लेंथ किती हवी आहे, म्हणजे याची जी हाईट आहे तर ती किती असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याची डायमीटर ॲज वेल, त्याची डायमीटर आहे तर ती डिफाईन करू शकतो आपण इथून. डायमीटर आणि इथून डेप्थ, त्याची हाईट किती हवी आहे, म्हणजे कुठपर्यंत तो कट झाला पाहिजे होल. ठीक आहे, त्याच्यानंतर ना त्याचा जो एंड आहे हा इथला. ठीक आहे, तर तो आपल्याला फॅट हवा आहे का व्ही बॉटम हवा आहे. व्ही बॉटम म्हणजे काय, जसं ड्रिल केल्यानंतर होल आपला असतं ऍक्च्युअली म्हणजे ऑब्जेक्टवर, तर तशा प्रकारे शेप क्रिएट होईल कट होताना त्याच्यावर ड्रिल. ठीक आहे, आणि हा अँगल आपल्याला चेंज करता आपण चेंज करू शकतो. त्याचे जे डेफिनेशन्स आहेत तर ते इकडं ह्या इमेजमध्ये व्हिज्युअलाइज केलेले आहेत. अँगल कुठला हा इन्क्लुडेड अँगल आहे 2 लाईन मधला, दॅट इज 120 डिग्री. ठीक आहे, आणि हाईट जी आहे तर ती इथे डिफाईन केलेली आहे, त्या पॉईंटच्या वरची हाईट आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे त्याला पोझिशन करायचं. आता कुठं आहे, हा रँडमली आलेला आहे. आपण इथे क्लिक केलं की हा रँडम इथे सेंटरला आलेला आहे. पण आपल्याला असं नको आहे, आपल्याला काय पाहिजे की एका पर्टिक्युलर पोझिशनला हे होल हवं. मी डायमीटर थोडासा कमी करतो आधी, 5. आणि हा जो आता कुठं आहे, हा सेंटरला आहे. मला थोडासा ऑफसेट पाहिजे ह्या सेंटर पासून. तर मी काय करणार, इथं पोझिशन स्केच म्हणून एक टूल बॉक्स आहे किंवा टूलबार आहे, त्याच्यावर मी क्लिक केलं. ठीक आहे, क्लिक केल्यानंतर परत आपण कुठं आलोय, हे स्केचर एन्व्हायरमेंट मध्ये आलो. ठीक आहे, आणि हा जो व्हाईट डॉट दिसतोय, ठीक आहे, हा क्रॉस केलेला, तर तो क्रॉस केलेला आपल्याला डिफाईन करायचा. क्रॉस म्हणजे काय की त्या होलचं सेंटर आहे.
तर हा जो सेंटर पॉईंट आहे तर याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला डिफाईन करायचे, म्हणजे त्याचं व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स आपल्याला डिफाईन करायला. मग ते कसं करायचं, सिंपल आपण जसं स्केचमध्ये डिफाईन करत होतो तसं कन्स्ट्रेंट मध्ये गेलो, डायमेन्शन कन्स्ट्रेंट मध्ये जाऊन ह्या हॉल पॉईंट सिलेक्ट केलं, हॉरिझॉन्टल ऍक्सिस सिलेक्ट केला आणि इथं जे काही डिस्टन्स आहे ते मी डिफाईन करणार, जे ऍक्च्युअली आपल्या प्रॉब्लेम मध्ये आहे ते 10 आणि त्याचं विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल डिस्टन्स डिफाईन करतो. ठीक आहे, 12. आता असं नाही की सेंटर पासूनच तुम्ही डिस्टन्स डिफाईन केलं पाहिजे, हे डिस्टन्स तुम्ही याचे जे एजेस आहेत या सर्कलचे तर तिथूनही करू शकता. ठीक आहे, म्हणजे ह्याला सिलेक्ट केला आणि ह्या एज पासून मला डिस्टन्स असेल तर ह्या एज पासून मी डिस्टन्स देऊ शकतो. किंवा असं नाही करायचं मला ह्याला ह्या पर्टिक्युलर पॉईंटला कोइन्सिडन्स करायचं तर ते करू शकतो दोन्ही पॉईंट सिलेक्ट करून. ठीक, ते ग्रीन झालं आता कोइन्सिडन्स केल्यामुळे. त्याच्यानंतर ना एक्झिट वर्क बेंच आणि ओके ओके केलं की तिथं होल जनरेट झालं. ठीक आहे, नेक्स्ट आहे रिब. आता रिब मध्ये काय होते की आपल्याला दोन प्रोफाईल लागतात, दोन म्हणजे एक असतं ते गाईड असतं आणि दुसरं असतं ते याच्यावर जर क्लिक केलं तर आपल्याला कळेल की याला काय काय एक्सपेक्टेड आहे. एक आहे प्रोफाईल आणि दुसरा आहे सेंटर कर्व. ठीक आहे, तर याचा यूज कुठे केला जातो, तर स्प्रिंग वगैरे असेल किंवा थ्रेड्स असतील तर थ्रेड कट करण्यासाठी किंवा स्प्रिंग वगैरे तयार करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. तर हे काय करतं, एखादं जे क्रॉस सेक्शन आहे तर ते क्रॉस सेक्शन मटेरियल ऍड करत जातं एका पर्टिक्युलर कर्वने दिलेल्या कर्व. फॉर एक्झाम्पल आपण येथे एक बघूयात एक एक्झाम्पल. तर आपल्या इथे काय लागतं, दोन गोष्टी लागतात, एक तर प्रोफाईल लागतं आणि दुसरा सेंटर कर्व लागतं. तर आधी प्रोफाईल ड्रॉ करून घेऊयात. तर सिंपल मला एक पाईप ड्रॉ करायची. ठीक आहे, तर पाईप ड्रॉ करायसाठी मी आधी त्या पाईपचं क्रॉस सेक्शन ड्रॉ करून घेतो. इथं सर्कल घेतला. ठीक आहे, हा असा सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे त्या पाईपचा. एक्झिट वर्क बेंच केलं. ठीक आहे, आणि आता ह्याला जी पाईप आहे त्याच्या पाईपचा एक प्रोफाईल द्यावा लागेल, याला कुठून कोणीकडे कसं जाणार आहे ते. ठीक आहे, मग काय केलं मी, याला जे बरोबर परपेंडिक्युलर जे काही प्लेन आहे त्या प्लेनला मी सिलेक्ट केलं आणि स्केचरमध्ये गेलो. जे आधी काढलं ते स्केच होतं त्याला परपेंडिक्युलर घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मी स्प्लाइन घेतोय आणि त्याचा स्टार्टिंग पॉईंट परत इथून स्टार्ट करतोय आणि हा असा आपल्याला पाईप हवा आहे. ठीक आहे, एक्झिट वर्क बेंच केलं. आता आपल्याकडे दोन प्रोफाईल आले, एक सेंटर कर्व आला आणि एक प्रोफाईल आलं. मग मी आता याच्यावर क्लिक करतो रिबवर. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रोफाईल डिफाईन करतोय. जे प्रोफाईल फॉलो झालं पहिले हे सर्क्युलर क्रॉस सेक्शन हा सिलेक्ट केला. त्याच्यानंतर सेंटर कर्व हा आहे. ठीक आहे, selected profile and center curve lead to twist configuration using center curve with a smaller curve. ठीक आहे, आता हे काय झालेलं आहे, याची थोडीशी मला डायमीटर कमी करावं लागेल सो दॅट प्रॉपर येईल. मी याला सिलेक्ट केलं. ठीक आहे, आणि याची जी डायमीटर आहे ती थोडीशी मी कमी करतो. ट्विस्ट जास्त असल्यामुळे ती व्यवस्थित ट्विस्ट होत नाही येत. आणि आता मी रिप कमांड यूज करतो. प्रोफाईल सिलेक्टेड आहे, सेंटर कर्व सिलेक्ट केला. ठीक आहे, अँड देन ओके. ठीक आहे, तर हा सॉलिड पाईप क्रिएट झाला. आता सॉलिड आहे पण तो आपल्याला हॉलो हवा आहे. ठीक आहे, तर हॉलो हवा म्हणलं तर मला परत काय करावं लागेल, तर सेकंड ऑप्शन आहे तर तो यूज करणार. फर्स्ट ऑप्शन हा सॉलिड पाईप क्रिएट केला. त्याच्यानंतर हा सेकंड ऑप्शन आहे स्लॉटचा, तर तो यूज करून मी काय करतो, आता याला फॉलो करतो. म्हणजे त्याच्यावर मटेरियल रिमूव्ह करतो. इथं मटेरियल ऍड केलं, इथं रिमूव्ह करतो. ठीक आहे, प्रत्येक ह्याच्यात तसंच आहे. याच्यात मटेरियल ऍड करतो पॅडमध्ये, याच्यात रिमूव्ह करतो, याच्यात ऍड करतो, याच्यात रिमूव्ह करतो. शाफ्टमध्ये ऍड होतं, रिमूव्ह मध्ये ग्रोमध्ये कट होतं. ठीक आहे, होलमध्ये मटेरियल रिमूव्ह होतं, त्याच्यानंतर रिबमध्ये मटेरियल ऍड होतं, स्लॉटमध्ये मटेरियल ऍड होतं. ठीक आहे, याच्यात क्लिक केलं तर याच्यात परत तेच मागते प्रोफाईल आणि सेंटर करू. आता सेंटर करू आपण आधी काढलेलं घेऊ शकतो. ठीक आहे, पण प्रोफाईलसाठी आपल्याला नवीन आपल्याला ड्रॉ करावं लागेल. मग ते तुम्ही बॉक्स क्लोज केला, स्केचरमध्ये जाऊन काढलं तरी सुद्धा चालतं, किंवा डायरेक्ट इथून पण काढू शकता तुम्ही. म्हणजे स्लॉट ह्या टूल बॉक्सला क्लिक केलं, त्याच्यानंतर नो सिलेक्शन इथं हे ब्लू मध्ये दिसतंय, त्याचं थोडंसं राईट साईडला एक पेन्सिल दिसते. ठीक आहे,
त्याचे पेन्सिल म्हणजे की आपल्याला स्केच एन्व्हायरमेंटमध्ये जायला आपल्याला ते हेल्प करतं. त्याच्यावर क्लिक केलं की इथे एक रनिंग कमांड्स हा एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला जिथे ते स्केच काढायचं आहे तर तो सरफेस सिलेक्ट करायचा. तो सरफेस सिलेक्ट केला की काय झालं ते स्केच एन्व्हायरमेंटमध्ये आलेलं आहे. ठीक आहे. आता इथं आपण ते स्केच करणार आहे. परत एकदा काय करतो मी एक सर्कलच काढतोय, पण ते थोडंसं छोटं काढतोय प्रिव्हियस सर्कलपेक्षा. ठीक आहे. एक्झिट वरती जाईल. आता प्रोफाईल ऑलरेडी सिलेक्टेड झालं आणि आता मला काय राहिलं फक्त सेंटर कर्व. आता मी इथं परत सेंटर कर्व काढत असणार नाही. आधी जे काढला होता सेंटर कर्वचं जे स्केच तेच स्केच मी परत यूज करतोय. ठीक आहे. इथं आला आणि सिलेक्ट करताना फक्त इथून करतो. ठीक आहे. तर याचा जो पहिला जुना होता तोच कर्व सिलेक्ट झाला आणि रिव्ह्यू ओके. ठीक आहे. तर आता काय झालं हा हॉलो पाईप स्केड झाला. तिथे काय केलं त्याने मटेरियल रिमूव्ह केलं त्या स्पेसिफिक प्रोफाईल. ठीक आहे. इथपर्यंत समजलं हे. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे आता मल्टी सेक्शन सॉलिड आणि याच्यात अजून एक आहे स्टिफनर. स्टिफनर म्हणजे काय की आपण सपोर्टर ऍड करतो बऱ्याच ठिकाणी. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्लास्टिकचे जे काही कंपोनंट्स असतात तर त्याच्यात तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की त्याला आपण रिब सारखे सपोर्ट दिलेले असतात. म्हणजे आपलं जे मशीन ड्रॉइंग आहे त्याच्यात आपण त्या कन्सेप्टमध्ये त्याला रिब म्हणतो. आता इथे सध्या ह्याला रिब म्हणलेला आहे, पण ऍक्च्युअल रिब आपला जो कन्सेप्ट आपण लर्न केलेला आहे तो स्टिफनर किंवा हा रिबचा आहे दुसरा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता मी एक स्केच काढतो. हा एक पार्ट आहे आणि याच्यावर थोडीशी आता वरती एक वॉल आहे. ठीक. तर ह्या दोन वॉल आहेत आणि मला काय करायचं याला थोडंसं इथं सपोर्टर ऍड करायचा. इथं हाईट थोडी आहे म्हणून ठीक आहे, पण हे जर हाईट वाढत गेली तर काय होणार, याची जी स्ट्रेंथ आहे तर ती कमी होईल ह्या पर्टिक्युलर जॉईंटला. मग ते जॉईंट आम्हाला स्ट्रेंथ इन्क्रीज करायचं असेल तर मी काय करतो इथे याला स्टिफनेस ऍड करतो. स्टिफनेस म्हणजे काय, सिम्पली मग त्याला काय लागतं एक लाईन लागते. म्हणजे स्टिफनरला लागतं ओपन प्रोफाईल, बाकी याला लागत होतं क्लोजर प्रोफाईल, पण इथं ओपन प्रोफाईल चालतं. आता मी काय करतो परत मला ह्या पर्टिक्युलर सेंटर पॉईंटला ते स्टिफनर हवा आहे. मग मला काय करायला लागेल, आधी इथून ऑफसेट एक सरफेस क्रिएट करतो मी. ठीक आहे. आता हे सरफेस क्रिएट कसं करायचं ते ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. क्रिएट करायचं कुठून, इथून ऑफसेट पाहिजे मला. ठीक आहे. पण आलाय कुठं हा लेफ्ट साईडला, मला हवा पलीकडे राईट साईडला. मी रिव्हर्स डायरेक्शन केला. ठीक आहे. आणि ह्याच्या सेंटरला पाहिलं होतं मी. आता आपण ते काही काउंट करून घेतलेलं नाही आहे. मी ऑफसेट रँडमली देतो 30 mm. ठीक आहे. आणि ह्या सरफेसवर मी स्केच काढतो. ठीक आहे. ह्या सरफेसला ऑफसेट घेतलाय कारण मला जी स्टिफनर हवाय किंवा रिब हवी ती या इथं हवे. ठीक आहे. आणि आता जर इथं स्केच केला तर ती कुठे होईल, इथे क्रिएट होईल. म्हणून मी तो प्लेन काय केलं, तो ऑफसेट घेतला आणि त्या प्लेनवर आता आपण स्केच काढणार. ठीक आहे. स्केच म्हणजे काय, सिम्पल लाईन ड्रॉ करायची. इथून स्टार्ट होते आणि इथं एंड होते. ठीक आहे. आता ही सिम्पल अशी लाईन काढून चालणार नाही. याला काय करायला लागेल आपल्याला, प्रॉपरली ह्याचे एजेस आहेत तर ह्याला असोसिएट करावं लागतं. असोसिएट म्हणजे काय, कन्स्ट्रेंट द्यायची तिथं. हा जो पॉईंट आहे आणि ही जी लाईन आहे तर याच्यामध्ये कन्स्ट्रेंट देतो मी. एक तर दिला कोइन्सिडन्सचा. ठीक आहे. त्याच्यानंतर ना हे अजून पण काय होते, मूव्ह होतं इकडे तिकडे. तर काय करायला लागेल मला, नेक्स्ट त्याचा डिस्टन्स देतो मी. म्हणजे याची पर्टिक्युलर ह्या एजपासून असणारी हाईट. क्लिअर असतं की मी 10 दिलं. त्याच्यानंतर आहे हा सेकंड इकडचा पॉईंट. इकडचा पॉईंट फिक्स नाही तर त्याला पण फिक्स करून घ्यायचा आहे. तो पॉईंट सिलेक्ट केला मी. त्याच्यानंतर ही एज आणि त्या दोन्हीला मी कोइन्सिडन्स करतोय. ठीक आहे. नेक्स्ट काय राहिलं, अजून पण हे पूर्ण डिफाईन नाही आहे. त्याला डिफाईन करायसाठी मी देतो आता याचं पॉईंटचे डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू दिस. ठीक आहे. अँगल तर अँगल. ठीक आहे. तर आता ही पूर्ण लाईन ग्रीन झाली, फुल्ली डिफाईन झाली. आता मी एक्झिट करतो. ठीक आहे. and now I'm going to use the option that is स्टिफनर. तर त्या स्टिफनरवर क्लिक करायचं. ठीक आहे. क्लिक केले काय झालं इथं ऑब्झर्व करा, तिथे मटेरियल ऍड झालं दोन्ही साईडला त्या लाईनला आणि पर्टिक्युलर ह्या सर्फेसला अटॅच होते.
ठीक आहे. थिकनेसची वाढवतो मी 5 mm, म्हणजे राईट साईडला 5 mm आणि लेफ्ट साईडला 5 mm दोन्हीकडे 5 ऍड होईल. ठीक. ओके. ठीक आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर ना आहे सॉलिड कंबाईन. आता सॉलिड कंबाईन मध्ये कसं आहे, तर इथं आपण 2 स्केचेस काढतो, 2 परपेंडिक्युलर प्लेन मध्ये. म्हणजे एक हा प्लेन घेतला, त्याच्यामध्ये एक स्केच काढलं मी रेक्टँगलचं. ठीक आहे. एक्झिट वर्क बेंच केला. त्याच्यानंतर बरोबर याला परपेंडिक्युलर असणार प्लेन, सेकंड प्लेन, त्याच्यामध्ये एक स्केच काढतो. ठीक आहे. तर ते घेतो मी पर्टिक्युलर एक्झिट वर्क बेंच. आता काय होईल, त्या दोन्हीचा जो क्रॉस सेक्शन असेल, म्हणजे हे जर प्रोजेक्शन राईट साईड आणि लेफ्ट साईडला घेतलं आणि हा जो रेक्टेंगल आहे त्याचं जर प्रोजेक्शन आपण अप साईड आणि डाऊन साईडला घेतलं, तर यांचं जिथे जिथे इंटरसेक्शन होईल तर तेवढं मटेरियल जनरेट होईल आणि बाकीचं काय होणार ते रिमूव्ह होईल मटेरियल, म्हणजे तेवढंच मटेरियल फिल केलं ऍड केलं जाईल. ठीक आहे. तर ते कसं होतं बघा. आता आपण मल्टीसेक्शन सॉलिडला क्लिक केलं मी. ठीक आहे. तर पहिले प्रोफाईल ऑटोमॅटिक सिलेक्ट झालं. आपल्याला करायचं आता दुसरं. ठीक आहे. त्याचा कंबाईन डेफिनेशन बॉक्स ओपन झाला. फर्स्ट कंपोनंट सिलेक्ट झाला, फर्स्ट रेड कलर मध्ये दिसते इथं. ठीक आहे. केस नंबर 25. त्याच्यानंतर सेकंड कंपोनंट, तर आता मी हे सर्क्युलर क्रॉस सेक्शन देतोय. ठीक आहे. रिव्ह्यू. ओके. ठीक आहे. तर तो ऑब्जेक्ट त्यांच्या क्रॉस सेक्शन मध्ये क्रिएट झाला. आता इथे कसं झालेलं आहे की हे पूर्ण याच्यामध्ये बसतंय. आता ह्याला जर मी थोडंसं मोठं करतो या सर्कल, एक्झिट वर्क बेंच, आणि आता बघूया काय होतं. सॉलिड कंबाईन सेकंड सिलेक्ट केला. रिव्ह्यू. त्याच्यानं काय केलं, बरोबर त्या पर्टिक्युलर रेक्टेंगल बसतं तेवढं मटेरियल ठेवलं, बाकीचं मटेरियल कट करून टाकलं आउटसाइड. तर दिस इज अ मल्टी सेक्शन किंवा सॉलिड कंबाईन टूल बॉक्स. त्याच्यानंतर आहे मल्टीसेक्शन सॉलिड. मल्टीसेक्शन सॉलिड मध्ये कसं होतं की वेगवेगळे क्रॉस सेक्शन असणारे सॉलिड आपल्याला बॉक्स तयार करायचं आपण यूज करतो मल्टीसेक्शन सॉलिड. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता आधी त्याला काय करायला लागेल, आपल्याला हे जे प्लेन्स आहेत तर असे वेगवेगळे प्लेन्स आधी एक्स्ट्रा क्रिएट करून घ्यायला लागतील. मी करून घेतो. इथं प्लेन मध्ये गेलो. ठीक आहे. एक 40 mm ऑफसेटने घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून ऑफसेट परत 30 आणि इथून ऑफसेट अजून एक घेतो 20. ठीक आहे. आणि आता ह्या प्रत्येक प्लेनवर मी एक एक स्केच काढतो. इथे एक स्केच काढतो. नेक्स्ट इथे दुसरं स्केच. आणि लास्टच्या प्लेनवर ठीक. आणि आता आपण चेक करूया की मल्टीसेक्शन सॉलिड हा ऑप्शन कसा यूज करायचा, ह्याला कन्वर्ट करायचं आपल्याला सॉलिड बॉडीमध्ये. ठीक आहे. तर मल्टीसेक्शन सॉलिडवर क्लिक केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता हे जेवढे काय आपण प्रोफाईल काढले होते तर ते 1 बाय 1 सिलेक्ट करायचे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. ठीक आहे. रिव्ह्यू. काय झालं इथं, एक स्मूथ सरफेस क्रिएट झाला. जिथे आपण स्केचेस काढले होते त्याच्यातून पास होणार हे फीचर क्रिएट झालं. आता याचा यूज तुम्हाला कळाला असेल की इथं हे पर्टिक्युलर फीचर बघून समजलं असतं की वेअर वी कॅन यूज दिस मल्टीसेक्शन सॉलिड. ठीक आहे. टेपर्ड वगैरे आता हे सिम्पल झालं. मला जो मागाचा ऑब्जेक्ट होता ड्राफ्ट फिलेटेड पॉकेटवाला, तर तसं मला इथे क्रिएट करायचं. फक्त इथे ड्राफ्ट फिलेटेड नाही, फक्त टेपर्ड पॅड पाहिजे मला. ठीक आहे. मग मी काय करतो, हा एक इथून एक ऑफसेट प्लेन घेतला आधी, 20 जागी 50 करतोय. रिव्ह्यू. ओके. आणि याच्यामध्ये त्याचा टॉप व्ह्यू मधला रेक्टेंगलचा व्ह्यू काढला. सेंटर पॉईंट रेक्टेंगल घेतो मी इथं.
एक्झिट, त्याच्यानंतर नाही ह्या प्लेनवर एक एक्झिट, आणि आता इथं मी यूज करतोय मल्टीसेक्शन सॉलिड. त्याच्यावर क्लिक केलं, फर्स्ट प्रोफाईल, सेकंड प्रोफाईल सिलेक्ट केलं. ठीक आहे, रिव्ह्यू. ठीक आहे, इथं आलं ड्राफ्टेड सॉलिड किंवा ड्राफ्टेड पॅड क्रिएट झाले तर बाय युझिंग मल्टीसेक्शन सॉलिड. आता इथं जसं पॅड केलं तसंच पॉकेटसाठी पण इथं ऑप्शन आहे मल्टीसेक्शन रिमूव्ह मल्टीसेक्शन सॉलिड. म्हणजे इथंच आम्ही परत इथे एक स्केच काढतो. एक्झिट वर्कबेंच, आणि इथं दुसरं ह्या स्पेसवर एक दुसरं स्केच काढतो. त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं आहे. एक्झिट वर्कबेंच, आणि इथे यूज करतो मी हा सेकंड ऑप्शन जिथं मटेरियल रिमूव्ह होईल. इथं मटेरियल ऍड जातं, इथं मटेरियल रिमूव्ह ह्या पर्टिक्युलर डायरेक्शन. त्याला ऍक्टिवेट केलं. ठीक आहे, हा पहिला सिलेक्ट झाला ऑटोमॅटिक, आणि हा दुसरा सिलेक्ट करा. ठीक आहे, आता इथे काय झालेलं आहे, इथे जे सिलेक्शन होतं ते प्रॉपर झालेलं नाही. ठीक आहे, परत रिमूव्ह मल्टीसेक्शन सॉलिडवर क्लिक केलं. त्याच्यानंतर हे फर्स्ट प्रोफाईल सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर हे सेकंड प्रोफाईल सिलेक्ट केलं, आणि याचे जे क्लोजिंग पॉईंट्स आहेत तर ते प्रॉपर आहेत का चेक करायचे. ठीक आहे, याचा इकडं आहे प्रिव्ह्यू होत नाही. ते काय करावं लागेल, आपला क्लोजिंग पॉईंट याचा रिवर्स करावं लागेल आणि प्रिव्ह्यू. ठीक आहे, आता प्रॉपर तो फिड झाला. हा क्लोजिंग पॉईंट आपल्याला इथून मूव्ह करावा लागतो दुसरीकडे, प्रॉपर सिलेक्शन करावं लागेल त्याचं गाईड करून. ठीक आहे, सो दिस इज रिमूव्ह मल्टीसेक्शन सॉलिड. त्याच्यानंतर आहेत ड्रेसअप फीचर्स. तर ड्रेसअप फीचर्स आपण नेक्स्ट सेशनला बघू. ठीक आहे, इथपर्यंत समजले स्केच बेसचे फीचर्स.